पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, जबरदस्त काम करण्याची क्षमता सकारात्मकतेमध्ये आहे, पॉझिटिव्हिटीमध्ये आहे. आणि असं म्हणतात की जो मनुष्य सकारात्मक विचार करतो, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पॉझिटिव्ह, हो ना, पॉझिटिव्ह विचार करतो, तो नक्की जीवनामध्ये यशस्वी होतो. अर्थात यशस्वी होण्याची परिभाषासुद्धा त्याची वेगळी आहे. दिवसाला अमुक रक्कम मिळाली म्हणजे यशस्वी झालो असं म्हणणारे काही लोक आहेत. आणि मी किती लोकांना दिवसभरामध्ये सुखी करण्याचा प्रयत्न केला याच्यावर मी यशस्वी झालो की न झालो. जीवनामध्ये मी किती लोकांना मदत करू शकलो, जीवनामध्ये किती लोकांसोबत मी सुखद संबंध प्रस्थापित केले, माझ्या जीवनामुळे त्यांचं जीवन आनंदित झालं, याच्यावर स्वतःच्या यशस्वीतेचं माजभोग करणारे लोकसुद्धा आहेत. तर जो पॉझिटिव्ह विचार करतो, सकारात्मक विचार करतो, तो या सगळ्यामध्ये आघाडीवर असतो. सकारात्मक विचार करणं हा आपला स्वाभाविक गुणधर्म असायला पाहिजे. म्हणजे काय, नेमकं दोन साधू होते आणि दोघंही साधू दिवसभर प्रार्थना करत असत आणि दुपारनंतर विशेषतः ते बाहेर जात असत, काही माधुकरी मागत असत, भिक्षाटन करत असत आणि त्यातून जे काही मिळेल त्याच्यावर त्यांची उदरनिर्वाह ते करत असत. पण मॅक्झिमम वेळ, अधिकाधिक वेळ ते भगवंताच्या चरणी प्रार्थना करण्यामध्ये घालवत असत. परंतु एक त्यातला जो होता ना, तो निगेटिव्ह ॲप्रोच असणारा होता आणि एक होता तो खराखुरा साधू होता, पॉझिटिव्ह त्याचा दृष्टिकोन होता, विधायक दृष्टिकोन होता, रचनात्मक त्याची दृष्टी होती, सकारात्मक त्याचा भाव असायचा. एकदा दुपारनंतर बाहेर पडल्यानंतर अचानक ढग भरून आले, प्रचंड पाऊस सुरू झाला, वादळ वारे सुरू झाला आणि इतका वारा वादळ सुरू झालं की गावामध्ये, गावाच्या बाहेर, आजूबाजूच्या भागामध्ये हाहाकार माजला. आणि हे दोघातला एक जेव्हा आधी परत आला, नेमका ज्याचा निगेटिव्ह ॲप्रोच होता, नकारात्मक दृष्टी होती, तो आधी परत आला. तरी बघितलं त्यांची छोटी कुटी होती, दोघं साधू राहायचे, ती कुटी अर्धी कोसळली होती, अर्धी टिकून होती. म्हटलं, हे भगवंता, काय हे देलस तू फळ आम्हाला. अरे कायम आम्ही दोघंही तुझी पूजा करतो, प्रार्थना करतो, तुझ्या नामस्मरणामध्ये आम्ही दिवस 24 तास घालवतो, राहायची सोय पण तू काढून घेतलीस. अरे 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 असं करून निराशेने भरलेला तो तशा अवस्थेमध्ये बसून राहिला. थोड्या वेळाने हसत हसत दुसरा साधू आला. सदैव सकारात्मक दृष्टी असलेला तो, अर्धी कुटी पडलेली आहे, अर्धी कुटी शिल्लक आहे बघून म्हणाला, हे भगवंता, अहो धन्य भाग्य आम्ही, अहो भाग्यम, अहो भाग्यम. एवढ्या मोठ्या वादळ वाऱ्यामध्ये सुद्धा तुला आमची काळजी असल्यामुळे तू आमची अर्धी कुटी शिल्लक ठेवलीस, सहज उडून गेली असते. अरे किती कमकुवत कुटी आम्ही उभी केली होती, सहज वाऱ्याच्या झुळकीसरशी उडून जाऊ शकणारी माझी कुटी एवढ्या मोठ्या वादळात सुद्धा तू अर्धी शिल्लक ठेवलीस, अहो भाग्य. आणि किती तुझे उपकार आहेत, तुझी किती प्रार्थना केली, पुढच्या सगळे जन्म तुझ्यासाठी प्रार्थनेमध्ये घालवले, तरी आम्ही कधीही तुझ्या एका जन्मात तू जे आमच्यावर उपकार करतोस तेही आम्ही फेडू शकणार नाही, हे भगवंता, हे भगवंता. असं म्हणून तो कृतज्ञतेने डोळ्यामध्ये आसव आणून भगवंताची प्रार्थना करण्यासाठी खाली बसला, ध्यानस्थ झाला. हा फरक आहे ॲप्रोचमधला, दृष्टीमधला. आपण हा जो पॉझिटिव्ह ॲप्रोच आहे, सकारात्मक दृष्टी आहे, ती जितकी आपल्यामध्ये घेऊ, कृतज्ञतेने आपण जितकं आपल्या रोमामध्ये तो भाव भिनवू, तितकं आपलं आयुष्य एका अर्थाने यशस्वी होईल, संपन्न होईल, परिपूर्ण होईल. नमस्कार. शेठ गोशाळा, शेठ कोकण विश्व रत्नागिरी, मंडणगड मधून मी सचिन शेठ. जय गोमाता, वंदे मातरम. एक मुखाने बोलूया, भारत माता की जय.